नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनल किचन घरोघरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चटपटीत चिकन म्हणजे झणझणीत मसाल्याने माखलेले रसाळ आणि तिखट आंबट चवीची चविष्ट डिश. भाकरी, चपाती किंवा भातासोबत खायला एकदम परफेक्ट. तर चला कृती पाहू. तर त्यासाठी आपण एका बाउलमध्ये 1 चमचे आले लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा पांढरी मिरी पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला तसेच चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. त्याचबरोबर आपण इथे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. अर्धा लिंबू पिळून आपण यामध्ये त्याचा रस काढून घ्यायचा आहे. 2 चमचे तेल आपण इथे घेतलेलं आहे. तर हे सर्व आपण एकजीव करून घेऊया. आपलं मॅरिनेशन तयार आहे. आता यामध्ये आपण चिकनचे लेग पीस घेतले आहेत. त्यांना हे व्यवस्थितपणे सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे तिन्ही लेग पीसना आपण हे लावून घेऊया. तर मॅरिनेशनसाठी याला आपण 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून देऊ. इथे आपण कढईमध्ये फ्राय करण्यासाठी तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले चिकनचे लेग पीस हळूहळू सोडून देऊ व दाखवल्याप्रमाणे अगदी ब्राऊन होईपर्यंत याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. 15 मिनिटे तरी आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे लेग पीस आतून देखील व्यवस्थित शिजतील. दाखवल्याप्रमाणे आपण हे व्यवस्थितपणे सर्व बाजूने छान अगदी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपले चिकन लेग पीस मस्त फ्राय झालेले आहेत. आता आपण ते एक एक करून व्यवस्थित काढून घेऊया. तर इथे एका कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घेतले आहे. त्यामध्ये असे चौकोनी आकारचे अर्धा कांदा, त्याचबरोबर अर्धी ढोबळी मिरची आपण चौकोनी आकारामध्ये कापून घेतली आहेत. ते आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. फ्राय करून झाल्यानंतर त्यांना एका प्लेटमध्ये काढून आपण साईडला ठेवून देऊ. त्याच तेलामध्ये आपण बारीक केलेला अर्धा कांदा, त्याचबरोबर 3 मिरच्या व लसूण पाकळ्या बारीक केलेल्या हे सर्व छान फ्राय करून घेऊया. कांदा, लसूण, मिरची फ्राय झालेली आहे. त्यामध्ये आपण थोडेसे रेड चिली फ्लेक्स टाकले आहेत. त्याचबरोबर अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट टाकले आहे. अर्धा चमचा आपण इथे धने पावडर, त्याचबरोबर चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ टाकले आहे. 2 चमचे आपण यामध्ये टोमॅटोचा सॉस टाकून हे मिश्रण एकजीव करून घेऊ. त्यामध्ये आपण फ्राय केलेला कांदा व ढोबळी मिरची टाकली आहे व हे देखील मिक्स करून घेऊ. आता त्यामध्ये आपण फ्राय केलेले चिकनचे लेग पीस टाकून हे सर्व एकजीव करून घेऊया. आता याला 2 मिनिटं आपण झाकण लावून ठेवू. 2 मिनिटानंतर आपलं मस्त चटपटीत चिकन लेग पीस तयार आहे खाण्यासाठी. चला हे आपण आता सर्व करून घेऊया. खाण्यासाठी अगदी चविष्ट व चटपटीत असं चिकन लेग पीस तयार आहे. एकदा घरी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.